नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे डाळ मेथीची आमटी। त्यासाठी ही 1 वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ करून घेतलेली आहे। ही पहिल्यांदा 3 वेळा धुवून घेते आणि आमटीमध्ये टाकायला आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे, म्हणून ही चिंच मी थोडी गरम पाण्यात भिजत घातलेली आहे। बघा, आता ही डाळ आपण चोळून चांगली 3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ह्या आमटीची फोडणी बघूया। बघा, आता आपला कुकर गरम झालेला आहे। त्यात हे साधारण 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले, त्यात आता टाकूया हे 1 चमचा मेथी दाणे, मेथी थोडा वेळ तळून घ्या। त्यात टाकूया हा छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा हिंग आणि ही कढीपत्त्याची 1 फांदी, ताजा कढीपत्ता ह्यामध्ये टाकून घ्या। 2 मिनिटं असं चांगलं परता। त्यात आता आपण ही धुतलेली डाळ टाकून घ्यायची आहे। डाळ आता आपण ही 2 मिनिटं तेलात परतून घेऊया। डाळ बघा चांगली तेलात परतून झालेली आहे। त्यात आता टाकूया हे गरम पाणी, आवश्यकतेनुसार गरम पाणी टाका, कारण ही आपली आमटी थोडी दाटसरच छान लागते। बघा, आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतल्यानंतर त्यात टाकूया ही थोडीशी हळद। कुकरचं झाकण बसवून आता आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेऊया। बघूया आता डाळ कशी शिजली ते। बघा, डाळ आपली कशी छान शिजलेली आहे। ही आता एकसारखी रवीनं घोटून घेऊया। ही घोटलेली डाळ पण आता ह्या कढईत ओतून घेऊया। गॅस मी सुरू केलेला आहे। त्यामध्ये आता अजून हे कुकर खळबळून थोडं गरम पाणी घालून घेऊया। ही आमटी कशी दाटसरच छान लागते। बघा, इतपत दाटसर हवी। त्यामध्ये टाकूया आता चवीपुरतं मीठ, ही आपण चिंच भिजत घातलेली त्या चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे, तो साधारण आपण हा 2 चमचे टाकून घेऊया। त्यात आता टाकते हा चमचाभर गोडा मसाला। आवश्यकतेनुसार तुम्ही हा मसाला टाकून घ्या। आता ह्यात टाकूया हे चवीप्रमाणे मिरची पावडर आणि हा 1 चमचा किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। आता ही चांगली एकसारखी अशी मिक्स करून घेऊया। त्यामध्ये टाकूया हे किसलेलं ओलं खोबरं। ओलं खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकताय, आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आमटी चांगली आता 5 मिनिटं आपण शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून मसाला, तिखट, मिठाचा पूर्ण स्वाद ह्यामध्ये उतरला जाईल। ही आता अशीच मी चांगली शिजवून घेते। बघा, आता 5 मिनिटं चांगली शिजवून घेतल्यानंतर आपल्या आमटीला कसा दाटपणा आलेला आहे। ही आता गॅस बंद करते आणि आमटी आपण आता सर्व करूया। बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली दाटसर डाळ मेथीची आमटी तयार झालेली आहे। बघा, ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा। तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन। पौष्टिक खा, निरोगी रहा।